हॅलो 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 एकदा आवाज द्या. आवाज येतोय सर. हे स्क्रीन ऑन दिले का बघा. पुढे तिथे दाखवते कॅमेरामध्ये. कुठलं MBA? हा MBA हा. हॅलो 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 आवाज येतोय. ते स्क्रीनच येत नव्हते. फॉर एक्झाम्पल असेल आता इथं ज्यावेळेला आपण टॉपिकमध्ये जाऊ एक्झॅक्टली तर इथं आपल्याला पाहायला मिळतात दीज आर द सोर्स विच आर द हेल्प टू कन्स्ट्रक्ट द हिस्ट्री. हिस्ट्री जी आहे ती काहीतरी की बेसिकली लिहिण्यासाठी काहीतरी की काही इम्पॉर्टंट जे सोर्स आहेत ना ते आपण यूज करतो आणि मग काहीतरी हिस्ट्री जी आहे ती काहीतरीकडे गाईड करतो. ओके, यालाच बेसिकली काही तर म्हटलं गेलेलं आहे तर काहीतरी याचा कन्स्ट्रक्शन ऑफ एन्शंट हिस्ट्री. ठीक आहे. याच्यानंतर काहीतरी की मग बेसिक आपले जे चॅप्टर आहेत ना ते काहीतरीकडे सुरू होतात. आता इथं पण अगेन तेच इम्पॉर्टंट जे चॅप्टर आहेत ना ते काहीतरीकडे ऍड केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल काहीतरीकडं IVC किंवा काहीतरी की आपण हरप्पन सिव्हिलायझेशन म्हणतो. ओके, देन वैदिक पिरियड असेल त्याच्यामध्येच आपल्याला लेटर वैदिक पिरियड पण काहीतरी की पाहायला मिळतो. राईट. देन ॲज द सेम किंवा काहीतरी की पॅरलल लाईन मध्ये साऊथला काय चाललं होतं. बरोबर, ज्यावेळेला इथे काहीतरी आपल्याला पाहायला मिळतो वैदिक पिरियड त्याच वेळेला साऊथमध्ये आपल्याला काहीतरी संगम एज पाहायला मिळतो. ओके, सो आपण ते थोडेसे काहीतरी की सायमल्टेनियसली बघतो. वैदिक पिरियड आणि काहीतरी की संगम एज असेल ते. ठीक आहे. ह्याच्यानंतर इथेच लेटर वैदिक पिरियडमध्येच आपल्याला पुढे ऍट द एंड ऑफ लेटर वैदिक पिरियड इथे जनपद आणि त्याच्यानंतर काहीतरी की महाजनपद पाहायला मिळतात. आणि ह्या महाजनपद मधूनच काहीतरी की एक इम्पॉर्टंट आणि क्रुशियल असा काहीतरी की जो हे असेल एरिया जो असेल तो काहीतरी तिकडे एकत्र येणार आहे आणि तोच काहीतरी की तिथे काय म्हणू आपण बिल्ड होतोय किंवा काहीतरी की अराईज होतोय अंडर द नेम ऑफ मोरेन पिरियड और मोरेन एज. सो तो थोडासा आपल्याला इथं बघावं लागतो. आणि याच पिरियडमध्ये किंवा पॅरलल पिरियडमध्ये आपल्याला दोन इम्पॉर्टंट असे काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणून सोशल रिफॉर्म मुवमेंट आहेत ना त्या पाहायला मिळतात. ॲज अ बुद्धिझम आणि काहीतरी ॲज अ जैनिझम. ठीक आहे. अगेन त्या पण थोड्याशा काहीतरी की पॅरलच आहेत. आणि याच्याच काहीतरी की थोड्याशा एंडमध्ये आपल्याला पोस्ट मोरेन पिरियड इथं पाहायला मिळतो. म्हणजेच काहीतरी की ज्यावेळेला इथे एंटर काहीतरी की आपण त्याला म्हणून नॉर्थ इंडिया जो होता तो एकत्रित आला होता. ऑब्विसली ज्यावेळेला तिकडे काहीतरी की आपण त्याला म्हणतो की जे बिग एम्पायर असतात दे आर दी क्रंच इनसाइड इंटू, म्हणजे त्यांच्यामध्येच काहीतरी की तिकडे पडून जातात. जसं आपण सिम्पल यूज करतो ना की आपला गर्वच आहे तो आपल्याला मारून टाकतो. सो तेच थोडंसं काहीतरी की सिम्पल इथं होणार आहे. नॉर्थ इंडिया जो एकत्र झाला होता तो पुन्हा काहीतरी तिकडे तिथे फॉल होणार आहे, डिसइंटिग्रेशन होणार आहे. आणि तोच आपण कुठे बघतो तर काहीतरी काय पोस्ट मोरेन पिरियडमध्ये. याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात so many different small kingdom has been arise there. बरेचसेच काहीतरी छोटे छोटे किंगडम आहेत नाही तर अराईज होत आहेत. ठीक आहे. पुन्हा साधारणतः काहीतरी इकडं 300 BC मध्ये आता हा जो पिरियड आहे तो सगळा BCचा पिरियड आहे आणि इथून स्टार्ट होतो तो म्हणजे काहीतरी की बेसिकली गुप्ता एम्पायर. सो 300 CE मध्ये याच्यात तुझा अगेन सेम हे छोटे छोटे किंगडम होते ना ह्या सगळ्यांना काहीतरी तिकडे व्हॅनिश करून इथे अगेन एक इम्पॉर्टंट असा जो किंगडम आहे ना तो पुढे येणार आहे अंडर द नेम ऑफ गुप्ता पिरियड. ओके, आणि अगेन सेम डिक्लाइन ऑफ गुप्ता पिरियड. आणि याच पिरियडमध्ये आपल्याला काहीतरी मग लेटर गुप्ता पिरियड पण पाहायला मिळतो. आणि फायनली 7th centuryमध्ये काहीतरी आपल्याला इथं पाहायला मिळतं हर्षवर्धन. ओके, एक लास्ट इम्पॉर्टंट असं काहीतरी की तिथे आपल्याला व्यक्ती पाहायला मिळतो हर्षवर्धन. आणि बेसिकली काहीतरी की त्याचं कनौज. ओके, कनौज होतं ते काहीतरी की बेसिकली कॅपिटल आहे. आणि अगेन तेच सेम आहे जसं इथं एंड होणार आहे त्याच्यामुळे किंवा इथं बघतो आपण लेटर गुप्ता पिरियडमध्ये गुप्ता एम्पायर एंड होणार आहे आणि याच्यातूनच काहीतरी की जे छोटे छोटे असे जे स्मॉल किंगडम होते ते अराईज होणार आहेत. आणि यांना पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे फायनल तो हर्षवर्धन करणार आहे. हावेवर तो पण तिथे फेल होणार आहे. ठीक आहे.
छोटे छोटे स्मॉल किंगडम आहेत ते पुन्हा अराईज होत आहेत. आणि सेम त्याच पिरियडमध्ये काहीतरी की साऊथला देखील आपल्याला सदर्न डायनेस्टी ज्या आहेत ना त्या पाहायला इकडे मिळतात. ओके, आता इथं कन्फ्युजन याच्यामध्ये काय होतं बेसिकली, किंगडम आणि काहीतरी की बेसिकली डायनेस्टी. ओके, आणि इव्हन काहीतरी की आपण त्याला म्हणू स्टेट्स. सो द किंगडम जर बघितलं तर काहीतरी की ते सगळ्यात हायेस्ट असतं, म्हणजे आपण त्याला म्हणू की खूप सारा एरिया जो असतो तो काहीतरी की तिकडे अंडर येतो किंगडमच्या अंडर. आणि त्याच्याही वरती काहीतरी आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे एम्पायर. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल एम्पायर येतं, त्याच्यानंतर काहीतरी की किंगडम येतं. ओके, आता इथे एम्पायर म्हणजे काहीतरी की तिथे बादशाह असेल त्या साईडचे काहीतरी की बेसिकली टायटल जे असतात ते अजूम केले जातात किंवा अडॉप्ट केले जातात. आणि ह्या बादशाहच काहीतरी अंदर इथे आपल्याला पाहायला मिळतं बरेचसेच किंगडम असतात छोटे छोटे. ठीक आहे, त्याच्यानंतर येतो तो म्हणजे काहीतरी की किंगडम म्हणजे पर्टिक्युलर एखादा एरिया असेल त्या एरियाचा जो रेग्युलेटर असतो त्याला काहीतरी की आपण तिथे ॲज अ किंगडम म्हणतो. ठीक आहे, याच्यानंतर काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतात तो म्हणजे काहीतरी इकडे डायनेस्टीज. आता डायनेस्टीज म्हणजेच काय की वरती एक किंग आहे किंवा वरती काहीतरी एक बादशाह आहे, एक एम्पायर आहे आणि त्याच्या अंतर्गत काहीतरी की बरेचसेच काहीतरी तिकडे आपण त्याला म्हणू सामंत आहेत. आता सामंत हा वर्ड आपण इकडे यूज करतो आणि जर वेस्टर्न हिस्टोग्राफीच्या जर तिकडे बघितला तर त्याला आपण काय यूज करतो वर्ड फ्युडल किंवा फ्युडल लॉर्ड. ओके, इथे मराठीत आपण त्याला सामंत म्हणतो. ठीक आहे, सो तर इथे या पिरियडमध्ये काय होणार आहे आणि इथे देखील आफ्टर किंवा काहीतरी लेटर मोरियन पिरियड आणि काहीतरी इकडं लेटर गुप्ता पिरियड बरेचसे जसे काहीतरी की जे फ्युडल लॉर्ड्स आहेत ना ते पुढे येणार आहेत आणि याच्यातूनच बरेचसेच काहीतरी की डायनेस्टीज आहेत त्या काहीतरी तिकडे उभा राहतात. सो या देखील काहीतरी इकडे आपल्याला पाहायला मिळतात. सो एक असं एक रफ एस्टिमेशन आहे इथं काहीतरी आपल्याला एन्शियंट हिस्ट्रीज इथं पाहायला मिळतं. आणि अगेन मॅप आहे ना तो हिस्ट्रीचा म्हणजे हिस्ट्री रीड करताना बोर का होतं माहिती आहे का, हे कधीच काहीतरी की समजून दिलं जात नाही किंवा आपल्याकडून काहीतरी की आपण हे समजून घेत नाही, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो की रीड करताना खूपच बोर होता, लिंक लागत नाही. तर थोडंसं काहीतरी की लक्षात ठेवून द्यायचं. IVC असेल, IVCच्या काहीतरी की अगोदरचा जो पार्ट असेल तो म्हणजे काहीतरी की आपण त्याला म्हणतो इकडं थोडंसं काहीतरी की स्टोन एज. ओके, स्टोन एज. त्याच्यानंतर IVC वैदिक पिरियड, त्यालाच पुढे लेटर वैदिक पिरियड आहे. लेटर वैदिक पिरियडच्याच पुढे जनपद आणि महाजनपद. पॅरलल पिरियडमध्ये साऊथला काहीतरी की संगम एज आहे. नंतर नॉर्थ इंडिया एकत्रित येणार आहे काय उभारणार आहे तिथं मोरेन एज. मोरेन एजच्याच पिरियडमध्ये येतं आपल्याला किंवा त्याच्या थोड्याशा अगोदर इथे महाजनपदच्या पिरियडमध्ये बुद्धिझम आणि जैनिझम इथं अराईज होणार आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेला काहीतरी की मोरेन एम्पायर डिसइंटिग्रेशन होते पोस्ट मोरेन पिरियड आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर गुप्ता पिरियडचं काहीतरी तिकडे लेटर गुप्ता पिरियड असेल म्हणजेच काहीतरी की डिसइंटिग्रेशन किंवा फॉल ऑफ द गुप्ता पिरियड आणि अराईज ऑफ द हर्षवर्धन आणि सदर्न डायनास्टीज. ओके, सो एक रफ किंवा काहीतरी की काय म्हणू आपण थोडं एक आयडिया जे असेल ना इथे काहीतरी की सिलेबसची तर डोक्यात असणं काहीतरी की आवश्यक आहे, अदरवाईज काहीतरी की मध्ये ते कन्फ्युजन खूपच होतं. ठीक आहे, आय होप थोडंसं काहीतरी समजलेलं असेल. सो पुढे बघूया, पहिला जो चॅप्टर आपला ह्याच्यातला एन्शियंट हिस्ट्री मधला तो काहीतरी आपण इकडे स्टार्ट करूया. ॲज आय टोल्ड यू, जसं इथं सांगितलं होतं मी, कन्स्ट्रक्शन ऑफ काहीतरी की एन्शियंट हिस्ट्री आपला काहीतरी की पहिला टॉपिक असणार आहे. ठीक आहे, आता इथे एक्झॅक्टली आपल्याला काय बघायचं आहे. सो हिस्टोरिकल काहीतरी की सोर्स आहेत डिफरंट जसे इथे मी मेन्शन केलेले आहेत. मटेरियल रिमेन असेल, कॉइन्स असतील, इन्स्क्रिप्शन्स असतील आणि लिटररी सोर्स असतील. सो हे काय बेसिकली त्याला आपण काहीतरी की म्हणायचं हिस्टॉरिकल सोर्स आहे आणि इट इज अ ओरिजिनल सोर्स दॅट कंटेन इम्पॉर्टंट हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन अँड कन्सेप्शन ऑफ हिस्ट्री इज बेस्ड ऑन दिस सोर्स. ओके, सिम्पल आपण याला म्हणू की बाबा आपण आपला जो पास्ट आहे आता, सो आपले काहीतरी की जे डेट ऑफ बर्थ आहे तिथून इथंपर्यंत जर आज आपण बघायचं असेल तर आपण आपले टेस्टिमनीज किंवा मेमरीज आपण तिथे काय करू तिकडे सर्च करू किंवा फाइंड करू. फोटोज असतील, अजून कोणाचा काही एक्सपिरियन्स असेल आणि बऱ्याचदा काहीतरी आपण डिस्कस करताना ते घरी बसल्या ज्या सगळ्या गोष्टी आपण काहीतरी तिकडे कुठे ना कुठे तरी रिवाइज करत असतो. सो सेम काहीतरी की गोष्टीकडे आपल्याला पाहायला मिळतात. कारण का हिस्ट्री इज अ हिमसेल्फ ॲज अ बायस. ओके, हिस्ट्री स्वतःच काहीतरी की बायस आहे. सो तिला अनबायस ठेवण्यासाठी आवश्यक काय असते तर की हे जे सगळे मटेरियल्स आहेत ना ते यूज करायचे आणि त्याच्यानंतरच काहीतरी की हिस्ट्री काय करायचं कन्स्ट्रक्शन करायचं म्हणजेच काय आपण त्याला म्हणू राईट करायचे. ठीक आहे, आता अगेन थोडंसं काहीतरी की पुढे जायच्या अगोदर एक पॉईंट इथे काहीतरी की मेन्शन नाहीये, तो म्हणजे त्याच्यामध्येच आपण काहीतरी की म्हणू किंवा ऍड करू शकतो, तो म्हणजे
ग्रुप किंवा काहीतरी की स्कूल ऑफ हिस्टोग्राफर्स. ओके, स्कूल ऑफ हिस्टोग्राफर्स. आता हे पण काय इम्पॉर्टंट आहेत, क्वेश्चन जे त्याच्यावरती विचारलेले आहेत त्याच्यामुळे. ओके, स्कूल ऑफ हिस्टोग्राफर्स म्हणजे काय की व्हॉट एव्हर जे काहीतरी की सगळे ते चॅप्टर आहेत ना, किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू हे स्टडी मटेरियल आहेत, सॉरी हिस्टॉरिकल काहीतरी की जे सोर्स आहेत, त्या प्रत्येक हिस्टॉरिकल सोर्सवरती डिबेट आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मे बी माहिती असेल तुम्हाला की IVC मध्ये हॉर्स होता का इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये. सो डिबेट आहे त्याच्यावरती. आता सुरकोटडा जो बेसिकली प्लेस आहे तो आजच्या पाकिस्तानमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, तिथे रिमेन सापडलेले आहेत त्याचे. ओके, बट हावेवर तो मायग्रेटेड आहे की ॲज अ काहीतरी की काय म्हणू आपण त्याला, ॲज अ डोमेस्टिक ॲनिमल होता किंवा काहीतरी की तिकडून तो ब्रॉड केला होता, त्याच्यावरती डिबेट आहे. बरोबर. सो असे बरेचसेच काहीतरी की तिकडे चॅप्टर्स आहेत किंवा बरेचसेच असे काहीतरी की डिबेटेबल टॉपिक आहेत. सो डिबेटेबल टॉपिकवरूनच इथे काय होतात, बेसिकली स्कूल ऑफ काहीतरी की हिस्टोग्राफर इथे बनतात. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल जर आपण इथं बघितला, सो पहिला पाहायला मिळतो तो म्हणजे काहीतरी घ्यायचं ब्रिटिश स्कूल ऑफ हिस्टोग्राफर्स. ठीक आहे. ब्रिटिश स्कूल ऑफ हिस्टोग्राफर्स म्हणजे काय आपल्याला माहितीच आहे. क्वेश्चनच आपल्याला विचारला गेलेला आहे की अशोकाचे जे बेसिकली जे हे होते काय म्हणू आपण त्याला इन्स्क्रिप्शन्स, ते फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी की कोणी तिकडे हे केले होते, इंटरप्रेट केले होते. माहिती आहे कोण होतं? आपला क्वेश्चनच आहे तो, कॅटला मॅटला बऱ्याच ठिकाणी विचारला गेलेला आहे. सो ही वॉज अ जेम्स प्रिन्सेप. ओके, जेम्स प्रिन्सेप यांनी काय केलं होतं, अशोकाचे जे इन्स्क्रिप्शन होते ना ते काय केले होते तिकडं इंटरप्रेट केले होते आणि त्याच्यानंतरच काहीतरी आपल्याला समजलं एक्झॅक्टली काय आहे किंवा काय नाही. ओके. सो सुरुवातीचं काहीतरी की बेसिकली इंडियाची जी हिस्ट्री आहे ती रिराईट करण्याची किंवा कन्स्ट्रक्ट करण्याचा जो प्रयत्न आहे ते कोण करणार आहेत, ब्रिटिशर्स. ओके. आणि याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असं नाव पाहायला मिळतं ते म्हणजे काहीतरी की सिडनी ओवेन. ओके, सिडनी ओवेनचं नाव आहे ते काहीतरी आपल्या इथं पाहायला मिळतं. ठीक आहे. पुढे जाऊन काहीतरी की बरेचसेच काय म्हणू आपण त्याला इथे जे हे आहेत काय म्हणू हिस्टोग्राफर्स आहेत ते देखील काहीतरी आपल्या इथं पाहायला मिळतात. आता अगेन यांच्याद्वारे ज्या वेळेला काहीतरी काही हिस्ट्री लिहिली गेली होती, सो हे काय करणार आहेत, तुम्ही बेनिफिट फॉर देमसेल्फ, त्यांच्या स्वतःच्या बेनिफिटसाठी काय करणार आहेत, हिस्ट्री तर रिराईट करणार आहेत. आणि मग यांच्याकडून एक मिस्टेक काय होते, बिगेस्ट अशी मिस्टेक होती ती म्हणजे काय, दे आर द क्लासिफाईड आवर हिस्ट्री बेस्ड ऑन द रिलिजन. रिलिजनच्या बेसिसवरती काय करणार आहेत, हिस्ट्री जी आहे ती काहीतरी तिकडे क्लासिफाईड करणार आहेत. मग काय, एन्शियंट हिस्ट्री असेल ती कोणाची, हिंदू, मिडिवल हिस्ट्री असेल ती काहीतरी तिकडे मुस्लिम असतील किंवा इस्लाम आपण त्याला म्हणू, आणि त्याच्यानंतर मॉडर्न हिस्ट्री ती काहीतरी घ्यायचा ख्रिश्चन. ओके, ख्रिश्चन, कारण का ब्रिटिशर्स आले होते ना, सो या तीन याच्यावरती काहीतरी काही हिस्ट्री जी आहे ती काय केलेली आहे इकडं त्यांनी क्लासिफाईड केलेली आहे किंवा डिवाइड केलेली आहे. ओके. आता इथे ओरिजिनल त्याच्यानंतर काहीतरी जे पुढचे जे ग्रुप येणार आहेत ना ते ज्यावेळेला इथे हिस्ट्रीला काहीतरी वेगळं रिकन्स्ट्रक्ट करणार आहेत किंवा कुणीतरी त्याला लिहिण्याचा प्रयत्न करणार आहेत, त्यावेळेला त्यांना समजून येते की असं काहीच नाहीये. ओके, असं काहीच नव्हतं इथे. पर्टिक्युलर काहीतरी की हिंदू रिलिजन असं नव्हताच, अदर रिलिजन इथं प्रेझेन्स होते. ओके, त्यामुळे ही सगळी जी गोष्ट होती ती चुकीची होती. आता प्रॉब्लेम काय झाला गेला होता, यांच्यानंतरचा जो काहीतरी ग्रुप येणार आहे त्याला आपण काय म्हणतो, ॲज अ नॅशनलिस्ट. नॅशनलिस्ट स्कूल ऑफ हिस्टोग्राफर्स. ओके, नॅशनलिस्ट स्कूल ऑफ हिस्टोग्राफर्स. आता इथूनच आपल्याला माहिती आहे ब्रिटिशांनी काहीतरी इकडे आपल्याला एज्युकेशन दिलं आणि सुरुवातीचे काहीतरी जे स्कूल्स आहेत किंवा कॉलेजेस आहेत किंवा युनिव्हर्सिटीज आहेत याच्यातून काहीतरी जे ग्रुप काय म्हणू आपण त्याला जे इंडियन्स आहेत ते बाहेर पडणार आहेत. ऑब्व्हियसली आहेत ते काय करणार आहेत, तिकडे ब्रिटिशांचंच काहीतरी उदो करणार आहेत. त्यांच्यामुळेच काहीतरी सगळ्या गोष्टी मिळाल्या होत्या आणि दे आर ब्लाइंडली कीप फेथ ऑन द ब्रिटिश हिस्ट्री. ब्रिटिशांनी जी हिस्ट्री काहीतरी तिकडे सांगितली होती ना त्याच्यावरती काहीतरी ते ब्लाइंडली ट्रस्ट करणार आहेत. आणि याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट नाव आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे सर जदुनाथ सरकार. Okay, Sir Jadurath Sarkar. So he is the one of the most important historiographer belong to the Nationalist School of Historiographers. Sir Jadurath Sarkar. महत्वपूर्ण काहीतरी कसं नाव आपल्याला इथं पाहायला मिळतं. अजूनही आहेत पण सगळ्यात इम्पॉर्टंट नाव इथं नॅशनलिस्ट स्कूल ऑफ हिस्टोग्राफर्स मध्ये हेच पाहायला मिळतं. आणि आता हे काय करणार आहेत, ब्लाइंडली इथं काहीतरी ट्रस्ट ठेवणार आहेत कशावरती, यांच्या हिस्ट्रीवरती, आणि आहे एस हिस्ट्री काहीतरी रिबिल्ड करणार आहेत. आता इथं आपण त्यांना क्रिटिसाइज करू शकतो आणि काहीतरी तिकडे क्रिटिसाइज करायला आपल्याला थोडीशी जागा पण नाही, कारण का हा पिरियड
पिरियडच तसा होता. ओके, हा पिरियडच तसा होता. आता जर मी तुला काहीतरी सांगतोय तिथे, तर तुला ऑब्व्हियसली ॲज अ स्टुडंट म्हणून तू काहीतरी तिकडे ब्लाइंडलीच ऍक्सेप्ट करणार. सो इथं त्यांची काहीतरी इकडे सेम कंडिशन झाली गेलेली होती. आणि अगेन सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग काय होतं आपल्याला ह्या पिरियडमध्ये माहिती आहे, ज्यावेळेला आपण मॉडर्नमध्ये बघू, इंडियन नॅशनलिझम, भारतीय राष्ट्रवाद आपण त्याला म्हणतो, हा जो होता तो इथं काहीतरी की सुरुवातीला उदयास यायला सुरुवात झाला होता. कुठेतरी त्याची एमर्जन्सी असेल ना ती स्टार्ट झाली गेली होती. आणि आता राष्ट्रवाद आहे त्याला कुठेतरी बूस्ट करण्यासाठी किंवा त्याला कुठेतरी स्टेब्युलेट करण्यासाठी आवश्यकता काय होती, पास्टमध्ये बघणं. आणि पास्ट आपला खूपच चांगला आहे हे इथं काहीतरी की समजून आला होता. आणि तो कोणता पास्ट होता तर काहीतरी की हिंदू पास्ट होता. त्याच्यामुळेच इथे हा जो सगळा काहीतरी की ग्रुप असेल यांनी काय केलं, हिंदू ग्लोरिफिकेशन किंवा काहीतरी की हिंदू रिलिजन आहे ना त्याचंच काहीतरी की ग्लोरिफिकेशन केलं. आणि ह्याच्यामुळेच प्रॉब्लेम काय झाला इथं स्टार्ट, इस्लाम आणि काहीतरी तिकडे हिंदू मधलं जे कॉन्ट्रोवर्सी असेल. आणि पुढे जाऊन ज्यावेळेला आपण बघतो 1947 ला इंडिया डिवाइड होणार आहे ना, तर याच्यापाठी मग आपण रिझन काहीतरी की हेच आहे, त्यांची काहीतरी की विचारसरणी. यस, ऑब्व्हियसली आता आपल्या दोघांच्या मध्ये किंवा काहीतरी की आपण बघू आता हा एक ग्रुप आहे आणि हा एक ग्रुप आहे, इकडची मेंटॅलिटी किंवा इकडची थिंकिंग वेगळी असेल, इकडची वेगळी असेल. हावेवर जोपर्यंत मी येऊन इथे तुमची कॉन्ट्रोवर्सी ते स्टार्ट करत नाही तोपर्यंत ती होणार नाही, तोपर्यंत तुम्ही काहीतरी ॲज अ फ्रेंड म्हणूनच राहणार. पण इथे ब्रिटिशर्स आले होते आणि ब्रिटिशांनी येऊन ही हिस्ट्री कशी क्लासिफाईड केली होती की बेस्ड ऑन ग्रुपवरती. ओके, आणि ऑब्व्हियसली याच्यातून काहीतरी कॉन्ट्रोवर्सी स्टार्ट झाली गेली होती. आणि ती कधी एकदम पिकला कधी जाणार आहे 1947 ला, ज्यावेळेला इंडिया डिवाइड होणार आहे. ओके, असे आता याच्यानंतरचा काहीतरी काही थर्ड ग्रुप येतो तो म्हणजे ॲज अ सोशलिस्ट किंवा काहीतरी त्याला ॲज अ मार्क्सिस्ट असं पण म्हणून ओळखला जातं. ओके, मार्क्सिस्ट स्कूल ऑफ हिस्टोग्राफर्स. ओके, मार्क्सिस्ट स्कूल ऑफ हिस्टोग्राफर्स. आता इथे मार्क्सिस्ट स्कूल जो ऑफ हिस्टोग्राफर आहे हे ज्या वेळेला काहीतरीकडे एमर्ज होत आहेत किंवा काहीतरी तिकडे इन फ्रंटला येत आहेत त्यावेळेला यांच्याकडून काहीतरी की हिस्ट्री जी आहे ती पुन्हा एकदा काहीतरी तिकडे चेक केली जाते. आणि इथे यांना काहीतरी की समजून येते असं तर काहीच नाही आहे हिस्ट्रीमध्ये कुठेच. एन्शियंट हिस्ट्री ती हिंदू आहे नाहीये, मिडेवल हिस्ट्री इस्लाम आहे असं काहीच नाहीये, आणि मॉडर्न मध्ये काहीतरी ख्रिश्चन आहेत असं काहीच नाहीये. इथे जर बघितलं साधारणतः काहीतरी की मिडेवल हिस्ट्रीमध्ये अल्दो रूलर्स आर द इस्लामिक, हावेवर एंटायर पॉप्युलेशन इज हिंदू. आता अकबर असेल किंवा काहीतरी औरंगजेब असेल, जरी ते बादशाह होते तरी पण काहीतरी की एंटायर इंडियाचं पॉप्युलेशन कोण होतं, हिंदूच होतं. त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की एंटायर काहीतरी की मिडेवल हिस्ट्री जी होती ती काहीतरी इस्लामिक हिस्ट्री होती, नाहीयेच असं. आणि सेम पिरियडमध्ये आपल्याला पाहायला मिळतात ही भक्ती मुवमेंट आहे ती स्टार्ट झाली गेलेली आहे. त्यामुळे आपण असं कुठेच म्हणू शकत नाही की त्यावेळेला तिथं काहीतरी हिंदू रिलिजन प्रेझेन्सच नव्हतं, प्रेझेन्स होतं, इट वॉज देअर. ओके, हीच कॉन्ट्रोवर्सी किंवा काहीतरी याच्यावरती क्रिटिसाइज करण्याचं काम कोण करत आहे, मार्क्सिस्ट हिस्टोग्राफर्स. ठीक आहे, अगेन दे आर ऑल्सो क्रिटिसाइज ऑन द नॅशनलिस्ट स्कूल ऑफ हिस्टोग्राफर. यांच्यावरती पण क्रिटिसाइज करण्याचं काम आहे ते कोण करणार आहेत, मार्क्सिस्ट हिस्टोग्राफर्स. ठीक आहे, मग याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असं नाव आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे R.S. शर्मा. ओके, R.S. शर्मा एक इम्पॉर्टंट असं काहीतरी आपल्याला त्याला म्हणून व्यक्तिमत्व जे असेल किंवा जे पर्सनॅलिटी आहे ना ती मार्क्सिस्ट स्कूल ऑफ हिस्टोग्राफर मध्ये आपल्याला पाहायला मिळते. R.S. शर्मा. अजूनही बरेचसेच आहेत पण काहीतरी की इथे यांचं नाव आपल्या लक्षात राहणं आवश्यक आहे. ठीक आहे, आणि याच्यानंतर काहीतरी की अजून फोर्थ असं काहीतरी की इथे जो हे आहे त्यामुळे आपल्याला स्कूल आहे हिस्टोग्राफर ते पाहायला मिळतात, ते म्हणजे काहीतरी याचं फोर्थ वन, ते म्हणजे काहीतरी याचं हे सॉरी एक मिनिट परत नाव विसरलं मी. ठीक आहे, नाव आठवलं तर सांगतो एक मिनिट त्या स्कूलचं. आणि याचे काहीतरी की बेसिकली जे हे आहेत पायनियर आहेत ते काहीतरी आपल्या इथं पाहायला मिळतात, रामचंद्र गुहा. ओके, रामचंद्र गुहा. इव्हन काहीतरी तिकडे हे अजून एक काहीतरी की व्यक्ती आहे त्यांचं पण मला आता नाव आठवत नाहीये, आय कॅनॉट रिकॉल नाव. ओके, सो रामचंद्र गुहा असतील, सबाल्टन स्कूल ऑफ हिस्टोग्राफर. सबाल्टन स्कूल ऑफ हिस्टोग्राफर्स. ओके, सो दीज आर द न्यू नवीनच असणारं काहीतरी की बेसिकली हा स्कूल आहे सबाल्टन. ओके, सबाल्टन स्कूल ऑफ हिस्टोग्राफी. आणि हिला स्टार्ट करण्याचे जे काम आहेत किंवा काहीतरी याचं जे श्रेय आहे ते कोणाला दिलं जातं, रामचंद्र गुहा यांना. ओके, आता यांचं म्हणणं काय, सबाल्टन जे आहेत किंवा काहीतरी की रामचंद्र गुहा यांचं म्हणणं काय,
इथे इथे बघितलं, इथं बघितलं किंवा काहीतरी की इथे बघितलं, या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं दीज आर द इलाइट किंवा इलिट असं आपण म्हणू. इलिट ग्रुप ऑफ हिस्टोग्राफर्स आहेत. म्हणजे कोण आहेत? कॅम्ब्रिजमध्ये शिकलेले आहेत, मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेले आहेत, हेच लोक इथं पाहायला मिळतात. आणि ऑब्व्हियसली आहे, आता जो इलिट असा असणारा ग्रुप आहे तो हिस्ट्री कोणाची लिहिणार? इलिट पीपलचीच लिहिणार, कॉमन पीपलची लिहिणारच नाही. आणि हीच मिस्टेक यांच्याकडून झालेली होती. आता इथे नॅशनलिस्ट हिस्टोग्राफर्स आहेत, हे काय करतात? इम्पॉर्टंट जे लिडर्स आहेत त्यांच्यावरतीच हिस्ट्री लिहितात. मार्क्सिस्ट आहेत ते पण तेच करतात. कॉमन पीपल कुठे आहे? त्यांचं कोणाच प्लेस नाहीये. सो सबऑर्टन ग्रुप आहे तो काय करतो? याच्यावरतीच फोकस करतोय. दीज आर दी मेनली फोकस्ड ऑन द मासेस, कॉमन मासेस असं आपण त्याला म्हणू. ओके, सबऑर्टन ग्रुप काय करतोय? कॉमन मासेस वरती फोकस करतोय की जी हिस्ट्री आहे किंवा काहीतरी हिस्टोरिकल काहीतरी तिकडे जे इव्हेंट आहेत त्याच्यामध्ये कोण आहेत? कॉमन मासेस आहेत. आणि त्यांचं जो काहीतरी तिकडे जे हे असेल, काय म्हणून आपण त्याला काहीतरी तिकडे पार्टिसिपेशन असेल, तर त्यांचं जे योगदान आहे ते खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि यांना कुठेच काहीतरी की प्लेस दिलेला नाहीये. इथे नाहीये, इथे नाहीये, इथे पण नाहीये. बरोबर. मग हे कोण कोण आहेत? सो पीझंट असतील, वर्कर्स असतील, ओके, देन अनटचेबल्स असतील, and others, okay, others, even the women, ओके, वुमन, हे सगळे काहीतरी आपल्या इकडे एक्झाम्पल पाहायला मिळतात. त्यांना कुठेच प्लेस नाहीये ह्याच्यामध्ये. नॅशनलिस्टमध्ये जर बघितलं तर तिथे आपल्याला काहीतरी तिकडे जिना असतील, नेहरू असतील, टिळक असतील, ठीक आहे, आणि अर्लियस्ट काहीतरी तिकडे नॅशनलिस्ट असेल, हे यांचे सगळे हिस्ट्री पाहायला मिळत. इथे कुठेच काहीतरी तिकडे प्रेझेंट नाही पाहायला मिळत, वर्कर्स पाहायला मिळत नाहीत, अनटचेबल पाहायला मिळत नाहीत. ओके, सो सबऑर्टन ग्रुप आहे तो याच्यावरतीच फोकस करतो. ठीक आहे. सो हे झालं थोडंसं काहीतरी इकडं इम्पॉर्टंट असणारे काहीतरी की स्कूल ऑफ हिस्टोग्राफर्स. आता इथे काय म्हणू मी, थोडंसं एक्सप्लेन करण्याचं रिझन हे होतं, याच्यावरती प्रश्न जे ते विचारलेले आहेत मॅच द फॉलोइंगसाठी. एक तर आयडिओलॉजी किंवा दुसरे काहीतरी की हे सगळे जे इम्पॉर्टंट काहीतरी लीडर्स आहेत त्यांच्यावरती. एक साईडला आपल्याला स्कूल ऑफ ग्रुप दिलेले आहेत आणि इकडे काहीतरी की नावं दिलेले होते आणि मॅच द फॉलोइंग करायला सांगितलेलं होतं. सो थोडंसं लक्षात राहू द्या. अजून याच्यामध्ये नाव आहेत पण हे सगळे इम्पॉर्टंट आहेत. याच्यावरतीच काहीतरी प्रश्न थोडासा अपेक्षित आहे. आय होप समजलं असेल. ठीक आहे. सो त्याच्यामुळेच आपल्याला पाहायला मिळतं कधीही आपण काहीतरी डिफरंट सोर्स असेल, कुठलीही असेल, युट्यूब असेल किंवा काही असेल, तिथे ज्यावेळेला आपण चेक करतो त्यावेळेला आपल्याला डिबेट जे आहे ना ते पाहायला मिळते आणि कोणाचं खरं आणि कोणाचं खोटं असं हे कळतच नाही. ओके, गिव्ह मी सेकंड, एक कॉल घेतो.
ठीक आहे, पुढे थांबलो आपण स्कूल्स. ठीक आहे, सो त्याच्यामुळेच काहीतरी डिबेट आहे ना आपल्याला बरेचसेच एन्शियंट हिस्ट्रीमध्ये काहीतरी पाहायला मिळते, कारण वेगवेगळे काहीतरी बेसिकली जे स्कूल्स आहेत ना त्यांचे वेगवेगळे काहीतरी तिकडे ओपिनियन आहे. ठीक आहे, सो इथून थोडंसं आपण डिस्कस करूया आता बेसिकली काहीतरी हे जे मटेरियल्स किंवा काहीतरी की सोर्स कोणते आहेत हिस्ट्रीचे त्याच्यावरती. ठीक आहे, सो फर्स्ट ऑफ ऑल इथे काहीतरी आपल्याला तिकडे मटेरियल रिमेन्स इथे काहीतरी पाहायला मिळतात. ओके, इथे मटेरियल लिमिट्स मध्ये काहीतरी सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे काहीतरी इकडं रेडिओ कार्बन डेटिंग. मी बी काहीतरी ऐकलं पण असेल त्याच्या संदर्भात कधी ना कधीतरी. सो रेडिओ कार्बन डेटिंग म्हणजे काय की वॉट एव्हर जे काहीतरी काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात, फॉर एक्झाम्पल काहीतरी आपण तिकडे ह्युमन घेऊ किंवा त्यांच्याकडे प्लांट घेऊ, जे आर दी रेस्पिरेशन जे असतं ते काहीतरी आपण करत असतो, आणि याच्यामुळे कार्बन जो असेल तो काहीतरी की तिकडे बॉडीमध्ये काहीतरी की रिमेन राहिलेला असतो, आणि नियरली किंवा काहीतरी की मॅक्झिमम 14,000 इयर्स काहीतरी की त्याची तिकडे एज असते. सो बेस्ड ऑन दी म्हणजे ज्यावेळेला काहीतरी की आपण हे म्हणू काहीतरी की एखादा प्लांट असेल तो ज्यावेळेला तिथं त्याचे रेस्पिरेशन स्टार्ट करतो किंवा एखादा ह्युमन बॉडी आहे ती ज्यावेळेला रेस्पिरेशन स्टार्ट करते, तिथून पुढच्या काहीतरी की तिकडे जो पिरियड असेल ना त्याच्यामध्ये काहीतरी की त्याचा एक सेकंड ओके. कार्बनचं काहीतरी की बेसिकली जो रिमेन असतो ना तिथे राहतो, आणि त्याच्यानंतर काहीतरी की ज्यावेळेला तो रेस्पिरेशन असते ती एंड होते, तिथून पुढे व्हॉट एव्हर जो रिमेन तिथे CO2 असेल ना त्याचं काहीतरी की डिसइंटिग्रेशन सुरू होतं. सो बेस्ड ऑन द डिसइंटिग्रेशन इथं आपण काय करतो त्याची जी लाईफ आहे ना ती कॅल्क्युलेट करतो. ओके, सो म्हणूनच इथं आपण काहीतरी की जे हे जे आहेत काय म्हणू आपण इयर्स तिथे काहीतरी तिकडे ऍड करत असतो, म्हणजे तर 200 BC असेल, 200 CE असेल किंवा काहीतरी की व्हॉट एव्हर असेल. आता
साधारणतः हिस्ट्री ती आपल्याला काहीतरी की BC मधून स्टार्ट होते. याच्या अगोदरची का आपल्याला सापडत नाही? सो याच्या पाठीमागे रिझन ही आहे की इथंपर्यंत म्हणजे 14,000 जो काहीतरी इयर असतो ना तो ते एंड झाला गेलेला आहे आणि तिथंपर्यंतचे जे काहीतरी जे अवशेष असतील ना त्याच्यामधलं CO2 आपण काहीतरी फाइंड करू शकत नाही, कारण CO2 ची लाईफच एवढे आहे, बरोबर. त्यामुळे तो डिसइंटिग्रेशन होऊन गेलेला आहे म्हणजे तिथं राहिलेलाच नाही आहे. रिमेन्स आपल्याला सापडत आहेत पण त्याच्यामध्ये CO2 नाहीये. सो तिथे काहीतरी त्याची जी एज आहे ना ती आपल्याला डिफाईन करता येत नाहीये. त्याच्यामुळे आपण BC पासून साधारणतः इथून काहीतरी तिकडे हिस्ट्री जे काहीतरी स्टार्ट करतो. Okay, so radiocarbon dating is a method for determining the age of an object. Whatever चा ऑब्जेक्ट आहे त्याची काहीतरी जी एज आहे ती काहीतरी डिटरमाइन करायला काय करतो आपण इकडं रेडिओ कार्बन डेटिंग जे ते काहीतरी इकडं यूज करतो. आता हे काय आहे काय नाही हे मी ते एक्सप्लेन करून दिलेली आहे. आपल्यासाठी फक्त एवढंच लक्षात ठेवायचं काहीतरी इकडं RCD किंवा काहीतरी की रेडिओ कार्बन डेटिंग काय आहे तर हिस्ट्री जे त्याची काहीतरी जी एज आहे तिला काहीतरी डिटरमाइन करण्याचं एक साधन आहे. ओके, इथे अजून पुढे काहीतरी घ्यायचं. ग्रँड स्टोन टेम्पल ऑफ द सदर्न इंडिया, ब्रिक मोनेस्ट्री ऑफ द ईस्टर्न इंडिया अँड वर्टिकल अँड हॉरिझॉन्टल एक्झिक्युशन ऑफ द माउंट्स मेगालिथ ऑफ द साऊथ इंडिया कॅन ऑल्सो यूज ॲज द मटेरियल रिमेन्स. ओके, आता इथे काहीतरी आपल्याला काय पाहायला मिळतात त्याला आपण म्हणू काहीतरी थोडक्यात कन्स्ट्रक्शन्स. आता कन्स्ट्रक्शन्स काहीतरी की वेरियस टाईपचे काहीतरी कन्स्ट्रक्शन्स आहेत. जसं आपण इकडे बघतो नॉर्थला टेम्पल्स आहेत तसेच साऊथला पण काहीतरी टेम्पल्स आहेत. इव्हन काहीतरी की तिकडे ईस्ट इंडियामध्ये आपल्याला ईस्टर्न इंडियामध्ये मोनेस्ट्रीज पाहायला मिळतात. बुद्धिस्ट मोनेस्ट्रीज असतील किंवा काहीतरी की जैन मोनेस्ट्रीज असतील, ठीक आहे. आणि इव्हन इथं काहीतरी की दोन टाईपचे काहीतरी की एक्झिक्युशन आपल्याला पाहायला मिळतात. एक असते ते म्हणजे काहीतरी की हॉरिझॉन्टल. फॉर एक्झाम्पल आता IVC ज्या वेळेला सापडलं त्यावेळेला त्याचं हॉरिझॉन्टल एक्झिक्युशन स्टार्ट झालं. म्हणजे आपण आता जर समजा इन केस एक असं अजूम केलं की आपण जर इथे जाता बिल्डिंग जर इथली तर कोलॅप्स जर झाली आपण इथे अडकून पुढे ट्रॅप हो, बरोबर. सो नेक्स्ट जनरेशन वॉट एव्हर कोणी असेल किंवा काहीतरी आपण म्हणून अर्ज आहे ते पूर्ण काहीतरी तिकडे एक्सटेंड झाले. नवीन जे लोक येतील त्यांना काय सापडणार इकडे मोबाईल्सच सापडतील, पहिल्यांदा टॅबलेट्सच सापडतील, बरोबर. सो पहिलं एक्झिक्युशन असतं ते असं स्टार्ट होतं हॉरिझॉन्टल, बरोबर. म्हणजे असं ते काहीतरी तिकडे डग करायला काहीतरी स्टार्ट करतील आणि ज्यावेळेला तिथे काहीतरी की वर्टिकल म्हणजे काहीतरी की खाली खाली असं येतील ना त्यावेळेला काहीतरी की अजून आपण म्हणजे याच्या अगोदरचं वॉट एव्हर जे असेल ते काहीतरी तिकडे फाइंड आउट होईल. सो दोन टाईपचे काहीतरी की बेसिकली एक्झिक्युशन असतात. एक असतं ते म्हणजे काहीतरी घ्यायचं हॉरिझॉन्टल आणि दुसरं म्हणजे काहीतरी घ्यायचं वर्टिकल. ओके, सो सुरुवातीला ज्यावेळेला IVC सापडली त्यावेळेला असं समजलं की तिकडे एकच असं काहीतरी की सिव्हिलायझेशन होतं. पण असं नाही, ज्यावेळेला वर्टिकल सिव्हिलायझेशन एक्झिक्युशन स्टार्ट केलं ना तेव्हा तिथं असं कळालं की तिकडे 7 लेयर्स आहेत कारण तिथे प्रेझेन्स आहेत. ओके, 7 काहीतरी इकडे लेयर्स आहेत ना ते प्रेझेन्स आहेत. म्हणजे ज्यावेळेला पूर आला त्यावेळेला तिथलं पहिलं जे वरचं जे सिव्हिलायझेशन होतं ते तिथे काय झालं तिकडे व्हॅनिश झालं. नंतर लोकांनी तिथे पुन्हा रिकन्स्ट्रक्ट केलं होतं, नंतर तिथे व्हॅनिश झालं. सो असं बऱ्याचदा काहीतरी तिकडे झालं गेलं होतं, ठीक आहे. सो अशा 7 लेअर जे होत्या त्या काहीतरी तिकडे बनलेल्या होत्या. ओके, सो याच्यावरून काहीतरी आपल्याला समजतं की डिफरंट काहीतरी की एरिया किंवा काहीतरी डिफरंट पिरियडमध्ये तर डिफरंट काहीतरी लोक तिथे प्रेझेन्स होते. हे कशामुळे समजलं? वर्टिकल आणि काहीतरी की हॉरिझॉन्टल एक्झिक्युशनमुळे. आता याच्यामध्येच काहीतरी की अगेन माउंट्स आहेत आणि मेगालिथ आहेत ते साऊथला आपल्याला पाहायला मिळतात. ते देखील काहीतरी की आपण ॲज अ मटेरियल रिमेन्स म्हणून काहीतरी की यूज करतो, ठीक आहे. सो ऑलमोस्ट एव्हरी एस्पेक्ट लाईफस्टाईल लाईक द पॉटरीची टाईप असेल, हाऊस ऑफ कन्स्ट्रक्शन डिझाईन, ॲग्रिकल्चर, ग्रेन प्रोडक्ट, ॲनिमल डोमेस्टिकेशन अँड टाईप ऑफ द टूल्स, वेपन्स etc. and burial practices of that time and the geography are also help to the construct the history. आता इथे प्रत्येक याच्यामध्ये काहीतरी ज्यावेळेला आपण पुढे बघू ना त्या प्रत्येक एरियामध्ये आपल्याला हेच पाहायला मिळतं. यूज ऑफ पॉटरी, ॲग्रिकल्चर असेल, डोमेस्टिकेशन ऑफ ॲनिमल असेल, वेपन्स असतील आणि टूल्स असतील आणि बरियल प्रॅक्टिसेस. जोपर्यंत एन्शियंट हिस्ट्री संपत नाही ना बेसिकली काहीतरी तिकडे आपण त्याला म्हणून जनपदपर्यंत ते आपल्याला सगळं हेच बघायचं आहे. ओके, हेच काहीतरी आपल्याला तिथं पाहायला मिळतं. ठीक आहे. त्याच्यानंतर जसं इथं मी सांगितलं वर्टिकल एक्झिक्युशन आणि काहीतरी की हॉरिझॉन्टल एक्झिक्युशन. वर्टिकल एक्झिक्युशन मध्ये इथं बघितलं तर आपल्याला इथं पाहायला मिळतं प्रोव्हाइड क्रोनॉलॉजिकल सेन्स ऑफ मटेरियल कल्चर. ओके, वर्टिकल काहीतरी याच्यामध्ये जसं मी इथे सांगितलं 7 लेअर आपल्याला पुढे सापडलेले आहेत IVC मध्ये. सो त्याचं काहीतरी की क्रोनॉलॉजी
मग इथं जर क्रोनॉलॉजी बघितली, सो मे बी जर तुम्हाला माहिती असेल तर आपण इथे बघतो अर्ली IVC सुरुवातीचा, त्याच्यानंतर काहीतरी की आपण त्याला म्हणतो मॅच्युअर हडप्पन कल्चर, आणि त्याच्यानंतर काहीतरी की लेटर हडप्पन कल्चर, किंवा त्याला काहीतरी की ॲज अ एंड झालेलं पण काहीतरी की हडप्पन कल्चर आपण म्हणतो. सो हे 3 काहीतरी की क्लासिफिकेशन आहेत बेस्ड ऑन देअर मॅच्युरिटी किंवा काहीतरी की बेस्ड ऑन देअर क्रोनॉलॉजी. कारण हे तिन्ही पिरियडमध्ये आपल्याला डिफरंट काहीतरी की तिकडे आपल्याला कॅरेक्टरिस्टिक आहेत ना IVCचे पाहायला मिळतात. आता इथे हाऊस आहेत ते सिम्पल आहेत, इथे हाऊस आहेत ते कसे झालेले ते एकदम प्रॉपर असे डेव्हलप आहेत, आणि इथं हळूहळू ते डिसइंटिग्रेट होऊन गेले आहेत. सो दे आर दी इंडिकेटेड देर इज अ लेअर ऑर देर इज अ क्रोनॉलॉजी इन कंटेक्स्ट ऑफ द IVC. ती क्रोनॉलॉजी होती. फॉर एक्झाम्पल आपल्या लाईफमध्ये आपण बघतो, म्हणजे तिथे काहीतरी ॲज अ टीनेज असेल, चिल्ड्रन असेल, टीनेज असेल, अडल्ट असेल, आणि काहीतरी तिकडे ॲज अ हे झालं काय म्हणू आपण त्याला एकदम एल्डर पीपल असेल, शी क्रोनॉलॉजी असते. सो ती काहीतरी क्रोनॉलॉजी इथं आपल्याला वर्टिकल एक्झिक्युशन मध्ये पाहायला मिळते, आणि ते जर आपण इथं हॉरिझॉन्टल एक्झिक्युशन केलं सो इट गिव्ह कम्प्लीट आयडिया रिगार्डिंग टू द पर्टिक्युलर कल्चर. सो आता याच्यातलं पहिले जर आपण इथं बघितलं अर्ली काहीतरी तिकडे आपण त्याला म्हणू IVC इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. सो इथं आपण बघू शकतो सिम्पल हाऊस आहेत, सिम्पल राहणीमान आहे, जास्त असं डेव्हलप नाहीये आणि जास्त काहीतरी की ब्रॉड पण नाहीये, बरोबर. तेच आपण जर पुढे गेलो मॅच्युअर हडप्पन मध्ये, घरांची साईज वाढलेली आहे, घराचे नंबर्स वाढलेले आहेत, एरिया वाढलेले आहेत, आणि प्लेस पण वाढलेले आहेत. ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटीज असतील, डोमेस्टिकेशन ऑफ ॲनिमल्स असतील, त्या पण वाढलेल्या होत्या. सो ऑल ऑफ द इंडिकेटेड आर दिस पिरियड इज द ग्लोरियस. आणि लेटर पिरियडमध्ये जर पाहायला मिळतं हळूहळू त्याचं डिसइंटिग्रेशन होणार आहे. ओके, सो हे आपल्याला काहीतरी की या एक्झिक्युशनमुळे कुठेतरी आपल्याला ते पाहायला मिळतं. ठीक आहे, हे झालं बेसिकली काहीतरी की मटेरियल रिमेजच्या संदर्भात. नेक्स्ट इथे पॉईंट आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे काहीतरी ॲज अ कॉइन्स. सो कॉइन्स आर ऑल्सो हेल्प टू अंडरस्टँड और रिकन्स्ट्रक्ट द हिस्ट्री. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल द स्टडी ऑफ कॉइन्स इज कॉल्ड ॲज द न्यूमिस्मॅटिक. याच्यावरती पण प्रश्न विचारला गेलेला आहे की जे कॉइन्स असतात यांची जे स्टडी करणारा काहीतरी जो ग्रुप आहे त्याला काय म्हटलं जातं ॲज अ न्यूमिस्मॅटिक. अँड दॅट्स वाय इन अ बिगिनिंग सुरुवातीलाच काहीतरी की मी सांगितलं होतं ॲरिस्टॉटल जो आहे तो काहीतरी की हिस्ट्रीचा काहीतरी घ्यायचा आपण प्रणेता म्हणतो, आणि स्वतः त्यांनी काय सांगितलेलं आहे की हिस्ट्री इज द सायन्स, इट इज अ नॉट जनरल टॉपिक. बेसिकली तर काहीतरी की त्याला ह्युमन स्टडीज म्हणतात. ओके, हावेवर असं नाहीये, हिस्ट्री स्वतःच काहीतरी की बेसिकली सायन्स आहे, कारण इथे प्रत्येक काहीतरी की जो तिकडे ऑब्जेक्ट आहे ना त्याचं काय केलं जातं तिकडे स्टडी केला जातो, आणि सायंटिफिक स्टडी केला जातो. ओके, सो इथेच न्यूमिस्मॅटिक इज अ काय म्हणू आपण त्याला सायन्सचं काहीतरी की बेसिकली एक एरिया आहे किंवा सायन्सचा काहीतरी की ग्रुप आहे, तो काय करतो इथं बेसिकली कॉइनचं स्टडी करतो आणि त्याच्यावरून हिस्ट्री काहीतरी तिकडे रिराईट करतो किंवा कन्स्ट्रक्ट करतो. ठीक आहे, so coins executed and collected from the surface as well as the catalog in a various museum throughout the country and the outside. कॉइन ज्यावेळेला काहीतरी तिकडे एक्झिक्युट केले गेले होते त्याच्यावरून काहीतरी आपल्याला लागेल तेच आता जे आपण इथे डिस्कस केलं होतं तिथली इकॉनॉमी काय होती, तिथली काहीतरी तिकडे ग्लोरिफिकेशन काय होतं किंवा काय नाही, रिलिजन काय होतं काय नाही, हे सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. नंतर काहीतरी त्याची स्टडी करून तिथे आपल्याला काहीतरी बेसिकली म्युझियममध्ये तिथे कलेक्टेड केलेले आहेत. याच्यावरून आयडिया कोणते आपल्याला पाहायला मिळते. सो नॉट मेनी सिम्बल यूज्ड इन अर्लिएस्ट कॉइन, नेम्स ऑफ द किंग or issue, guild or merchant, god or dates are mentioned in the coins from the later period, and it helped to construction of the religion, culture, economy as well as the history with the chronology. ओके, सुरुवातीचे काहीतरी की बेसिकली जे कॉइन्स असणार आहे त्याच्यावरती आपल्याला ऑब्विसली माहिती आहे नावं जी होती ती काहीतरी की मेन्शन केलेली नव्हती. तर मग त्याचं सिम्पल काय असणार आहे, जो किंग असेल त्याची काहीतरी एक इमेज आहे, बरोबर. आणि सेकंड थिंग काहीतरी की बेसिकली तिकडं तिथे एखादा गिल्ड असेल किंवा एखादा मर्चंट असेल किंवा एखादा गॉड असेल किंवा काहीतरी एखादी डेट आहे ना ती काय केलेली आहे तिथं मेन्शन केलेली आहे. बाकीची काहीतरी जी इन्फॉर्मेशन आहे ती मेन्शन केलेली नाहीये. मोस्ट ऑफली काय असणार इकडं एक किंग असेल किंवा जो इश्यू करणारी जी व्यक्ती आहे त्याच्या एका साईडला तिथे काहीतरी तिकडे फोटो आहे आणि अदर साईडला काहीतरी तिकडे एखादा गॉड आहे. ओके, सो हे मेनली काहीतरी आपल्याला इथं इंडियन जे कॉइन्स आहेत ना त्याच्यावरती इम्पॉर्टंट असा कॅरेक्टरिस्टिक पाहायला मिळतो. ठीक आहे, आता याच्यामुळे आपल्याला काहीतरी की त्याचा फायदा काय होतो बेसिकली ह्या न्यूमिस्मॅटिक मध्ये. सो इथं हिस्ट्री रिकन्स्ट्रक्ट करायला इथं आपल्याला काय फायदा होतो,
फर्स्ट ऑफ ऑल काय तर की हेल्प कन्स्ट्रक्शन ऑफ रिलीजन. पर्टिक्युलर जो कॉइन आहे एका साईडला किंग आहे किंवा क्वीन आहे आणि त्याच्या अपोजिट साईडला काय तर की पर्टिक्युलर एक डीटी आहे. डीटी म्हणजे कोण तर ती फिमेल डीटी असेल किंवा काहीतरी तिकडे मेल डीटी असेल, त्याची इमेज आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्यावरून आपल्याला समजून येतं की पर्टिक्युलर किंग किंवा क्वीन जो होता ना ते ह्या पर्टिक्युलर रिलीजनला फॉलो करत होता. फॉर एक्झाम्पल गुप्ता पिरियडमध्ये जर आपण बघितले ती गुप्ताचे जे कॉइन्स आहेत तर ते आपल्याला कसे पाहायला मिळतात, तिथं विष्णूचा काहीतरी तिकडे अवतार आहे त्याच्यावरती किंवा विष्णूचं काहीतरी तिकडं जो हे आहे इमेज आहे ना ते तिकडे काय केले गेलेले एम्बोसिंग केलेलं आहे. सो त्याच्यावरून आपल्याला फॉलो पुढे तरी समजून येतं की जे काय करत होते इकडे वैष्णविझम जे त्याला फॉलो करत होते. ठीक आहे. तसंच अजून जर आपण जिथे काहीतरी की पुढे जाऊन जर थोडंसं बघितलं त्याला मॉडर्न असं कॉइन म्हणतो आपण त्याला. यांच्या पिरियडमध्ये काय म्हणून आपण कनिष्काच्या पिरियडमध्ये. सो त्यावेळेला काहीतरी की कनिष्काच्या पिरियडमध्ये तिथं विष्णूंचे पण काहीतरी तिकडे कॉइन्स आहेत आणि बुद्धांचे पण कॉइन्स आहेत त्याच्यावरती काहीतरी की मेन्शन केलेलं आहे. बरोबर. सो हे झालं रिलीजन. त्याच्यानंतर कल्चर. आता पर्टिक्युलर कल्चर तिथे कोणतं फॉलो केलं जात होतं ते देखील आपल्याला काहीतरी तिथे कॉइन्स वरून तिथे समजून येतं. इव्हन इकॉनॉमिक प्रॉस्पॅरिटी. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट तिथे कॉइन्समुळे काय मिळतो समजायला आपल्याला, तो म्हणजे काहीतरी की इकॉनॉमिक प्रॉस्पॅरिटी. मग आता इथं कधी तर ते थाउजंड्स ऑफ टाइम आपण तो काहीतरी वर्ड आहे ना तो ऐकलेला आहे की इंडिया इज द इंडिया वॉज द सोने की चिडिया. भारत जो होता तो काहीतरी तिकडं सोन्याची चिमणी होती. हे खरं आहे का? सो येस. आपण आता इथं मग अशी पिरियड बघितला होता हा वाला मोरियन पिरियड इथे. आता इथून ते इथंपर्यंत वेस्टर्न जो काहीतरी की सगळा एरिया असेल तो ईस्टर्न काहीतरी की देशासोबत काहीतरी तिकडे देश तर आपण त्याला म्हणू शकत नाही, एरिया म्हणू शकतो त्या पिरियडमध्ये. यांच्यावरती डिपेंड होता. कशासाठी? स्पायसेससाठी. आपल्याला माहिती आहे ब्रिटिशर्स पण काहीतरी की स्पायसेस शोधण्यासाठीच काहीतरी इकडे आले होते. ठीक आहे. आता इथे सरप्लस असा ट्रेड कोणासाठी होता तर तो इंडियासाठी. आता इकॉनॉमीमध्ये ज्या वेळेला जाऊ त्यावेळेला आपल्याला ते पाहायला मिळेल. याला काय म्हणलं जातं? सरप्लस ट्रेड. सरप्लस ट्रेड म्हणजे काय असतं? फॉर एक्झाम्पल आहे तर ए आणि काहीतरी की बी आहे, या दोघांच्या मध्ये देवाणघेवाण होते. मग आपण म्हणू ए जो आहे तो काहीतरी केला इकडे 100 काहीतरी की आयटम्स आहेत ते काय करतोय तिकडे सप्लाय करतोय आणि बी जो आहे याला किती सप्लाय करतो? 50 आयटम्स. मग त्यामध्ये सरप्लस कोण झाला? ए काय करतो? याला 100 काहीतरी आयटम्स सप्लाय करतो आणि बी याला फक्त 50 आयटम सप्लाय करतो. सो हीच कंडिशन इथे इंडियाची होती. इंडिया काय करत होता? एंटायर वर्ल्डला तिथे स्पायसेस प्रोव्हाइड करत होता आणि इन रिटर्न मध्ये काय मिळते इंडियाला? गोल्ड. इंडियाला काय मिळत होतं? गोल्ड मिळत होतं. सो आपण काय करतो? मसाल्याच्या बदल्यात काहीतरी इंडियाला गोल्ड आणि सिल्वरच मिळत होतं. त्यामुळे जहाजं भरून असं म्हटलं जातं, म्हणजे ते अतिशयोक्ती होणार नाही बट इट इज ट्रू. जहाजं भरून काहीतरी की इंडियामध्ये सोनं आणि काहीतरी की सिल्वर येत होतं, सॉरी गोल्ड आणि काहीतरी की सिल्वर येत होतं एंटायर वर्ल्ड मधून. ठीक आहे. आणि हा काय होता? इंडियासाठी ॲज अ सरप्लस ट्रेड होता. ठीक आहे. ब्रिटिशर्स ज्यावेळेला काहीतरी इथून रिटर्न जात आहेत किंवा काहीतरी की इंडियाला लुटतायत ना त्यावेळेला आपल्याला कळतं की बाबा किती अमाऊंट काहीतरी की तिकडे स्टोर झाली गेली होती. रॉबर्टला ज्यावेळेला इंडियामधून जाणार आहे ना, ज्यावेळेला म्हणजे त्याला हाकलून दिलं होतं इथून, त्याला त्या 7 जहाजं भरून तो काहीतरी की तिकडून गोल्ड घेऊन गेला होता इंडियामधून. सो वी कॅन इमॅजिन how many and how considerable amount of the gold has been found in India at that time. ओके. सो ही रिझन काय होतं तर काहीतरी की बेसिकली तिकडे इकॉनॉमिक प्रॉस्पॅरिटी. सो आता आपण इथे जर बघितलं मोरियन पिरियड, ओके, त्याच्यानंतर काहीतरी की गुप्ता पिरियड. आता ह्या दोन एरियामध्ये जर बघितलं इथे आपल्याला जे कॉइन्स आहेत ना ते लार्ज अमाऊंटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात किंवा आपण असं म्हणायचं कन्सिडरेबल अमाऊंटमध्ये. तेच जर आपण इथं गुप्ता पिरियडमध्ये बघितलं इथे जे कॉइन्स आहेत त्याचे जे नंबर्स आहेत ते काय झालेले आहेत? डिक्लाइन झालेले आहेत. सो इट इज क्लिअर कट इंडिकेशन दॅट द ट्रेड ऑर इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी हॅज बीन डिक्लाइन ॲट द टाइम ऑफ गुप्ता पिरियड. गुप्ता पिरियडमध्ये इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी जी होती ती काय झाली गेली होती तर डिक्लाइन झाली होती. गुप्ता पिरियडमध्ये डिक्लाइन झालेलं आहे. मोरियन पिरियडमध्ये ती कन्सिडरेबल अमाऊंटमध्ये होते. सगळीकडेच आपल्याला काहीतरी कॉइन्स पाहायला मिळतात. सो याच्यावरून इंडिकेशन काय होतं की ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी जी होती ती कशी होती? लार्ज अमाऊंटमध्ये होती आणि तीच आपल्याला इथे गुप्ता पिरियडमध्ये कशी पाहायला मिळते? कमी पाहायला मिळते. सो इंडिकेशन काय आहे? इथं ट्रेड जास्त होता, इथं ट्रेड कमी झालेला आहे. ओके. सो इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी आणि याच्यासोबतच काहीतरी क्रोनॉलॉजी पण काहीतरी आपल्याला तिथे पाहायला मिळते. ओके. सो दिस इज द कॉइन्स. हे कॉइन्समुळे काहीतरी आपल्याला बेसिकली या सगळ्या गोष्टी इथं पाहायला मिळतात. त्याच्यानंतर जर थोडंसं पुढे डिस्कस केलं, सो लोकल अँड क्रॉस बॉर्डर ट्रान्झॅक्शन दॅट यूज कॉइन्स टेल्स अबाउट द वेरियस डायनेस्टीज अँड एक्सटेंट ऑफ देअर रूल्स.
मग जसं आपण इकडे म्हणू, आता इथं समजा आपण काहीतरी की आपल्या दोघा तिघांचं राज्य आहे, बरोबर. इथे एक जण आहे ए, बी, सी आणि डी. आता ऑब्विसली आहे, समजा हा जर एरिया सगळा माझा असेल इथे, तर इथं या सगळ्या एरियामध्ये कॉईन कोणाचे असणार आहेत? माझे असणार आहेत. मी इश्यू केलेले आहेत त्याच्यामुळे. सो आपल्याला इथे काहीतरी की समजण्यास मदत होते की ह्या एरियामध्ये पर्टिक्युलर हा डी जो होता याचं राज्य होतं. इथे समजा तर तू आहे, बी आहे, इथे तुझं राज्य आहे, इथे तुझे पर्टिक्युलर कॉईन असणार आहे, त्याचे पर्टिक्युलर शेप असणार आहे, त्याचे पर्टिक्युलर इमेज असणार आहे. It will help to understand your borders. Okay, so coin are also help to understand the areas or cross border transactions. किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू एरिया जो आहे त्याला काहीतरी की इंडिकेट करण्यासाठी कॉइन जे आहेत आपल्याला मदत करतात. ठीक आहे. रेस्ट ऑफ दी जो पार्ट आहे तो आपण मग उद्याच्या लेक्चरमध्ये पुढे कंटिन्यू करू. आतासाठी मग इकडे थांबूया. ठीक आहे.